लाडकी बहिणीच्या लाडक्यातून 21वा हप्ता आणि 22वा हप्ता आज वाटप होणार का? आज वितरणाचा शेवटचा दिवस आहे, अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर येते. तर लाडक्यातून आज हप्ता वाटप नाही झाला तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, लाडक्यातून खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे आणि आज आपल्याला संध्याकाळपर्यंत वाट बघायची. आज जर तुम्हाला पैसे आले तर पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की 20 तारीख या ठिकाणी समोर आली होती. आज आहे 20 मे आणि 21वा हप्ता 22वा हप्ता जवळजवळ अजून बऱ्याच लाखो लाडक्याताईंना भेटलेला नाहीये. मग हा हप्ता आज भेटणार का, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आली. त्याचबरोबर महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे एक महत्त्वाचं ट्विट आलेलं आहे. ते ट्विट देखील तुम्हाला, एक महत्त्वाची पोस्ट आलेली आहे, ती पोस्ट देखील तुम्हाला मी सांगणार आहे. खूप महत्त्वाची बातमी असणार आहे, त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि ज्या ज्या लाडक्याताईंना 21वा हप्ता 22वा हप्ता भेटलाय त्यांना या ठिकाणी 23वा हप्ता कधी भेटणार आहे हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि लाडकीतून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता लाखो लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता भेटलेला नाहीये. ई केवायसी त्यांची झाली असून देखील त्यांना या ठिकाणी चारचाकी त्यांच्या घरात नाही, म्हणजे बरेच कारण त्या ठिकाणी या ठिकाणी येत आहेत समोर. मग तरी पण सगळ्या गोष्टी कंप्लीट असताना देखील का हप्ता वाटप होत नाहीये, याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी देणार आहे. त्याचबरोबर लाडक्यातून एक महत्त्वाची गोष्ट अजून सांगायला होती, म्हणजे की आज वितरण होणार आहे का, किंवा आज वितरणाचा शेवटचा दिवस आहे का. खूप महत्वाचा हा प्रश्न आहे. लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट बघत बसल्यात की सर आम्हाला हप्ता का भेटत नाही. चला, खूप महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 21वा हप्ता आणि 22वा हप्ता ह्या कोणत्या लाडक्याताईंना भेटलाय, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुम्हाला 21वा 22वा हप्ता भेटलाय का. कारण की 21वा 22वा हप्ता तुम्हाला भेटला नसेल तर नेमकं आता काय करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि आज शेवटची तारीख आहे बघा, 20 तारीख. तुम्हाला मी ते सगळं दाखवणार नंतर ते तुम्हाला सांगतो. बघा, शिंदे साहेबांनी पण एक महत्त्वाचा शब्द दिलेला आहे, त्याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर वितरण थांबलेलं आहे का. आता वितरण आजपासून जर नाही झालं तर वितरण थांबणार आहे का, म्हणजे 21वा 22वा हप्त्याचं वितरण थांबणार आहे का, हेच तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर हप्ता नाही मिळाला तर मग आता नेमकं काय करायचंय, कारण की लाखो लाडक्या बहिणी अजून बाकी आहेत. मग त्यांनी नेमकं काय करायचं सगळं सांगतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. त्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुरुवात झाली होती 12 मेला. बघा, 12 मेला सुरुवात झाली होती. या ठिकाणी वितरणाला सुरुवात झाली आणि 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आले. संध्याकाळी 1, 3, 4, 5 वाजता, 4-5च्या दरम्यान लाडक्या बहिणीला पैसे यायला सुरू झाले. पण खूप कमी स्वरूपात पहिल्या दिवशी 12 मेला पैसे आले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला मी सांगितलं होतं की काळजी करू नका, लाडक्यातून पैसे यायला सुरुवात होईल. तर त्या लाडक्यांना पुन्हा या ठिकाणी 1500 + 1500 1,500 रुपये यायला सुरुवात झाली. 13 मेला पण खूप कमी लाडक्याताईंना पैसे आले. आता महत्त्वाचा दिवस सुरू झाला 14 मे पासून. 14 मेला खरी सुरुवात झाली हप्ता वाटपाला, आपण असं म्हणूया. कारण की 14 मेला चांगल्या स्वरूपात लाडक्या बहिणीला पैसे आले. 1,500 रुपये लाडक्या बहिणीला आले. ज्यांना 20वा हप्ता भेटला होता, ई केवायसी सगळं अपडेट होतं, त्यांना या ठिकाणी हप्ते यायला सुरुवात झाली. पण सगळ्या लाडक्या बहिणीला या दिवशी पण पैसे आले नाहीत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 15 मेला हे 1,500 + हे 1,500 असे 3,000 रुपये या ठिकाणी जमा झाले. 16 मे 17 मेला एक तुरळक स्वरूपात, खूप कमी स्वरूपात पैसे आटप झाले. आता बघा, त्याच्यानंतर शनिवार रविवार आला. रविवारनंतर सोमवार मंगळवार काल परवा पण नाही असे जमा पैसे आलेले आहेत, म्हणजे नाहीच म्हणू शकतो. पण आता लास्टचे दिवस होते 20 मे, आजचा हा लास्टचा दिवस आहे. तर लाडक्याजनो आज संध्याकाळपर्यंत वाट बघायची आहे. 12 मेला जे सुरुवात झालं तर 20 मे आपण या ठिकाणी पकडलं होतं, कारण की 2 हप्ते या ठिकाणी भेटत होते. 3-4 दिवस जर पकडले आपण तर आजचा हा शेवटचा दिवस आपण आहे. आज जर वाटप तुम्हाला नाही झालं तर लाडक्याजनो तुम्हाला ह्या पुढचे म्हणजे 21वा 22वा मग लगेच तुम्हाला भेटणार नाही. मग पुन्हा जर या ठिकाणी GR वगैरे आला किंवा जर पुढच्या ह्याच्यात जर तुम्हाला मागचे पैसे दिले तर तसं होईल. पण आता तरी या ठिकाणी शक्यता खूप कमी आहे. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी दाखवलं लाडक्यातून तुम्हाला. आता हे मी आज सांगितलंय की आज वितरण होणार आहे का नाही, तर आज वितरण शक्यता झालं तर या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. पण आज शेवटचा दिवस आहे हे तुम्हाला स्पष्ट सांगायलो. चला, आता एक महत्त्वाची बातमी तुम्हाला समोर सांगणार आहे. लोकसत्ता न्यूजपेपरची एक बातमी आली होती. 17 मे दिवशी ही बातमी आली होती. 17 मेला बातमी आली होती. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना अपात्र लाडक्या बहिणींना महिला विकास विभागात कागदपत्र सादर करण्याची संधी या ठिकाणी दिली.
अशा स्वरूपाचं एक मोठं हेडिंग आलं होतं आणि हेडिंगच्या खाली या ठिकाणी दिलं होतं की ज्यांना ई-के-वाय-सी करता येत नाही, आता संपलं ई-के-वाय-सी, मग त्यांना कागदपत्र वगैरे सबमिट करा, अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी लोकसत्ताला त्यांच्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी प्रिंट केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठं त्यांच्या पत्रकारांना त्यांना ती बातमी दिली असेल आणि त्यांनी ते प्रिंट केलं. पण याच्यावर आता एक नवीन बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला सांगतो, कारण की बऱ्याच आता या ठिकाणी चॅनलमध्ये असेल, न्यूजमध्ये असेल, अशा बातम्या लागल्यात की फेक व्हायला की कागदपत्र जाऊन जोडायचे किंवा ई-के-वाय-सी चालू झाली, असं या ठिकाणी काही झालेलं नाही. अशा स्वरूपाची एक बातमी दिव्य मराठीत आली. लाडकी बहिणीच्या ई-के-वाय-सी बाबत संभ्रम झाला होता. कागदपत्रे कार्यालयात जमा करण्याचे कोणतेही निर्देश नाहीत, महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे लोकसत्ताची बातमी आहे, लोक फक्त, आणि परत सांगतोय, लोकसत्ताच नाही, बऱ्याच न्यूजपेपरमध्ये ती बातमी आली होती की तुम्ही जाऊन तिथं कागदपत्र सबमिट करा. अशा स्वरूपाच्या बातम्या आल्या होत्या. 17 मे 16 मेच्या दरम्यान आल्या होत्या. तर या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण आलंय. म्हणजे काय की महिला व बालविकास विभाग असं म्हणतंय की ई-के-वाय-सी तर संपली, ई-के-वाय-सी संपली आहे, ठीक आहे. ई-के-वाय-सी 30 एप्रिल पर्यंत दिली ती, 30 मेने संपून गेलाय. आता त्याच्यानंतर त्यांनी अजून सांगितलं की आता आम्ही असं कोणताच निर्देश दिले नाहीत की आता परत ई-के-वाय-सीची काय आली आहे, ई-के-वाय-सीची तुम्ही कागदपत्र जमा करा, असं पण ते बोललेलं नाहीये. त्यांचं तुम्हाला हे सगळं वाचू शकता. त्यांनी सगळं दिलेलं स्पष्टीकरण दिलंय की बालविकास कार्यालयामध्ये कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनावरून देण्यात आलेले नाहीत वगैरे स्पष्ट केले. आता त्यांचं ट्विट दाखवतो बघा. लाडक्या बहिणीवर तुम्हाला मी बोललो होतो, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवायला. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक वाचा. लाडकी बहीण योजनेचे जे विभाग आहे, कोणता, महिला व बालविकास विभाग यांच्यातर्फे महाराष्ट्र DGIRP IPR यांच्यातर्फे एक महत्त्वाचा ट्विट आलेला आहे. काय ट्विट आहे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही, असे महिला व बालविकास विभागातर्फे कळवण्यात आलेले आहे. सदर वस्तुस्थिती लक्षात घेता चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन महिला व बालविकास विभागातर्फे करण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणी योजनेला त्यांनी हे संबोधित केलेलं आहे. आता एकच मोठा प्रश्न येतो या ठिकाणी, ठीक आहे, ई-के-वाय-सी करायला महिला व बालविकास विभागात कागदपत्र जोडायचं नाही, हे वगैरे सगळं कागदपत्र कोणी जोडायला तर तयार नाहीये, ठीक आहे, काळजी नाहीये, पण लाडक्या बहिणीचे हप्ते का बंद झालेत यांनी आता सांगायला पाहिजे. यांनी सांगितलंय बाबा ठीक आहे, आमच्याकडे कागदपत्र तुम्ही देऊ नका, ई-के-वाय-सी संपलंय, सगळं झालं, सगळ्या गोष्टी मान्य आहेत आपल्याला. लाडक्या बहिणीच्या वतीने हा गुरुदादा आणि लाडक्या बहिणी ह्या ठिकाणी विचारत आहेत की बाबा ठीक आहे, आम्हाला ह्या योजनेमध्ये 20वा हप्ता भेटला होता, आमच्या घरामध्ये ना 4 चाकी वाहन आहे, आमच्या घरामध्ये ना कुणी सरकारी नोकरदार आहे, ना आमच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न आहे, ना आमच्या घरामध्ये काही कुणी इन्कम टॅक्स भरतंय, ना काहीच नाही, तरी पण ना अजून वेतन कुणी सरकारी वेतन घेते, तरी पण 20वा हप्ता भेटतो, याचा अर्थ 20व्या हप्त्यापर्यंत सगळं झालं होतं. मग 21वा हप्ता अचानक आमचा बंद का झाला, 22वा हप्ता आमचा अचानक का बंद झाला, भले आम्हाला सगळे ई-के-वाय-सी आम्हाला अपडेट करायची पण नोटीस नाही आली, तरी मग आमचे हप्ते बंद का झालेत, याचं उत्तर काय या ठिकाणी लवकरात लवकर यांनी द्यायला पाहिजे. सगळ्या बाकीच्या गोष्टी बरोबर ते पोस्ट करतात, लगेच ह्यांच्यावर बातम्यावर विश्वास ठेवू नका सांगतात. मग त्यांच्याकडे कागदपत्र द्यायला आल्या, लाडक्या बहिणी त्यांच्या कार्यालयामध्ये गेल्या की यांना लगेच वाटतं की आमच्याकडे येऊ नका, आम्हाला ई-के-वाय-सी करायला, आम्ही आता ज्यावेळेस ई-के-वाय-सी होईल, चालू होईल लिंक, त्यावेळेस तुम्ही करा. मग ह्या लाडक्या बहिणीचे प्रश्न सोडवणार कोण? सरकार काही नोटीस द्यायला तयार नाही, सरकार काय माहिती द्यायला तयार नाही, हे विभाग म्हणतंय की आमच्याकडे पण कागदपत्र जोडू नका. मग या ठिकाणी लाडक्या बहिणींनी ज्यांनी नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरले होते, ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरले होते, त्यांनी नेमकं काय करायचं, आणि ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी फक्त सुविधा आहे, ऑनलाईन जाऊन चेक करू शकतात, पण ऑफलाईन ज्यांनी फॉर्म भरले होते, नारी शक्तीवरून फॉर्म भरले होते, त्यांनी नेमकं काय करायचं, नेमके त्यांना पैसे येत नाहीत, मग त्यांनी काय करायचं? तर हा प्रश्न सरकारला या ठिकाणी विचारत आहेत, तरी पण त्याचं अजून उत्तर भेटत नाहीये. सरकारने आणि या महिला बालविकास विभागाने लवकरात लवकर याचं उत्तर द्यावं, असं मी सरकारकडे विनंती करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.